गणपतरावजी सावंत तात्या विनंती आहे आपण पुढे यावं। या निमित्तानं सावंतपूर नगरीचे सरपंच प्रल्हाद जाधव साहेब आपणाची विनंती आहे आपण पुढे यावं। महाराजांच्या उद्देश आणि हा उद्घाटनाचा शुभारंभ संपन्न होतोय। आदरणीय सुहास साहेब पुजारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय। आणि सर्वच उपस्थित असणारे मान्यवर आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा अर्थातच उद्घाटन समारंभ या ठिकाणी आदरणीय सुहास साहेब पुजारी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन समारंभ संपन्न होतोय। या निमित्तानं सावंतपूर नगरीचे लोकप्रिय सरपंच प्रल्हाद जाधव साहेब श्रीफळ वाढवून उद्घाटन समारंभ प्रेमाने गांधीकर स्थिती श्रीफळ वाढवून उद्घाटन समारंभ संपन्न होतोय। श्रीफळ वाढवून आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातो। संजीवनी ताई पुजारी यांच्या शुभ हस्ते उपस्थित आहेत। माता समोर आंबेडकर त्या पुढे उभा राहतात या ठिकाणी आपण गमच्या निमित्ताने व्यक्त करावं। सावंतपूरच्या गुजरात साहेब यांच्या उद्घाटन समारंभ केला। बऱ्याच वर्षानंतर आम्हाला या ठिकाणी आता योग आला। आमचं तिथं रामानगर सारख्या ठिकाणी अतिशय जिव्हाळ्याचा संबंध अशा ठिकाणी संस्था निर्माण शाखा काढण्याचा जो योग आला सगळ्यांच्यामुळे त्याबद्दल मी रामानगर सावंतपूर वासा मुर्जी दुदंती पुंदी नवी पुंदी आणि नागराळ या 5 गावच्या लोकांच्या सोयीसाठी आपण या ठिकाणी बापू शाखा निर्माण करतो। कारण का तर सर्वसाधारण या 5 गावच्या सभासदांच्या निमित्तानं आमच्याकडे ठेवी आहेत आणि त्यानंतर आमच्याकडे कर्जबी संस्थेच्या माध्यमातून आपण ते रस्ते वितरित केलेले आहे। बऱ्याच वर्षांनी त्या लोकांची अशी इच्छा होती की मध्यवर्ती ठिकाणी तुम्ही शाखा निर्माण करावी, म्हणून आपण सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं पै पावलांच्या वतीनं त्या भागातील सर्व सामाजिक आणि राजकीय काम करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या विचारानं आमच्या गावाची ही शाखा आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झाली। मी आता सगळ्यांची काही नावं घेऊ शकत नाही कारण सगळ्यात प्रेमापोटी काय सर्वजण आहेत। एखाद्याला नाव उल्लेख राहिला तर ते मला काही योग्य वाटणार नाही, परंतु सगळ्यांना मी मनापासून आमच्या गावाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं असे धन्यवाद देऊ इच्छितो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही शाबासकीची थाप देऊन आज आपली जय भवानी पतसंस्थेची दुसरी शाखा निर्माण होत असताना अतिशय आनंद होत आहे। 12 कोटीचा म्हणजे डिपॉझिट आणि 3 कोटीचा संस्थेचा पाय निधी अशी संस्था आधी संस्थेची
गावामध्ये स्वतःची बिल्डिंग अशा पद्धतीने आपण संस्था ही सगळ्यांच्या आशीर्वादाने निर्माण केली आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्याला जी भरभरून या ठिकाणी येऊन धन्यवाद देण्याचा प्रयत्न केला किंवा धन्यवाद दिला त्याबद्दल मी आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं गावाच्या वतीनं तुम्हा सर्वांचा अत्यंत मनापासून अगदी हृदयापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि यानंतर या संचालक मंडळाला ह्या कर्मचाऱ्यांना म्हणजे काम करण्याच्या निमित्तानं शाबासकीची एक आशीर्वाद तुमच्यावरती असावा म्हणून संयोजक दोघांना बोलायला विनंती करते तर आपण सर्वांनी स्मृतीला शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं बोलावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. येथील जय भवानी ग्रामीण विकास पतसंस्था या संस्थेची शाखा आज इथं उद्घाटन झालेलं आहे. त्यानिमित्तानं उपस्थित असणारे सर्व सन्माननीय निमंत्रित तरुण वर्ग सेवक आणि संस्थेचे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन हे आपल्यासमोर काही उद्दिष्ट असतात आणि ही उद्दिष्ट घेऊन आपण कामाला सुरुवात करत असतो. त्याप्रमाणे या संस्थेनं सर्वात पहिलं उद्दिष्ट ठेवलं की आपली शाखा ही चांगल्या तऱ्हेने वाढली पाहिजे आणि ते आपल्याला यावरून दिसून येत की या बँकेमध्ये या शाखेमध्ये संस्थेमध्ये आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा उपयोग अतिशय चांगल्या तऱ्हेने केलेला आहे. आज बदलत्या जगामध्ये टेक्नॉलॉजी नसेल तर आपल्याला पुढे जाता येत नाही. आता तरी यायचा जमाना आलेला आहे आणि यायच्या जमान्यामध्ये आपला डाटा किती काय कसा आहे आणि किती सुरक्षित ठेवलेला आहे हे महत्त्वाचं असतं आणि याच्या टेक्नॉलॉजीनं आपण आजपर्यंत जी टेक्नॉलॉजी वापरतो त्यापेक्षाही आपल्याला अगदी स्पीडनं आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आणि अगदी उत्तम गुणवत्तेनं शेती असो अर्थकारण असो किंवा कुठलेही प्रकारचे आपला उद्देश असो तो अशा या टेक्नॉलॉजीनं आपल्याला सोपा झालेला आहे. तेवढाच अवघड आहे कारण हा डाटा प्रिझर्व करणं आता त्या बँकेचा किंवा पतसंस्थेचा जो डाटा आहे तो सुरक्षित ठेवण्याचं काम या प्रशासकीय सेवकांचं आहे आणि अशा सर्व बॉडीचं आहे आणि त्यावरतीच मग ग्राहकांची सेवा अवलंबून असते आणि कशा तऱ्हेनं चांगला ग्राहक मिळायचा असेल तर चांगली सेवा देणं ही कुठल्याही संस्थेची जबाबदारी असते. हे मी गेली 25-26 वर्ष बघतोय. ही संस्था अतिशय चिकाटीनं वाढवत नेली आणि आज या शाखेचा या संस्थेचं दुसरी शाखा आपल्या रामानगरमध्ये निर्माण झालेली आहे. आजकाल पाहिलं तर खूप स्पर्धा आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर ग्राहक हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि ग्राहकाला अनेक दरवाजे आहेत. तर आपला दरवाजा कधी ठोठावेल त्याला जर आपली गुणवत्ता आपली खात्री वाटली तर आणि ती खात्री देण्याचं काम या संस्थेनं अतिशय चांगल्या तऱ्हेनं राबवलेलं आहे आणि इथून पुढेही बदलत जावं. जे के बापू असं की आता मला फोन आला की एवढं चांगल्या संस्थेचं उद्घाटन होतंय मी एका कार्यक्रमात आहे मी येतोय म्हणून काकांना सांगा आणि तशा तऱ्हेनं आपण वेगवेगळ्या ह्या संस्था आहेत संस्थेला सामोरं जात असताना आपली मी मगाशी म्हणल्याप्रमाणे स्पर्धात्मक युगामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ती गुणवत्ता या शाखेनं पुढे भविष्यात निश्चित करणार आहे. काकाने आता सांगितलं की सर्वांच्या आग्रहास्तव ही शाखा काढली पूर्वी जाणीवपूर्वक आम्हाला इथे शाखा काढायची म्हणून असं नाही आणि हेच महत्त्वाचं आहे. लोकांचं प्रेम माणसांचं माणुसकी माणूस म्हणून माणसाकडे बघणं आणि त्याप्रमाणे काम करणं. सत्य हे सत्य असतं कधीही लपून राहत नसतं आणि त्याप्रमाणे सत्यावरती आपण काम करत जा. आपला पैसा सुरक्षित आहे हे लोकांना ग्राहकांना पटलं पाहिजे आणि ते पटेल एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. या शाखेला काकांच्या सर्व सहकार्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. भवानी ग्रामीण विकास संस्था कानगेवाडी यांच्या रामानगर शाखेच्या
उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नाना सोनपूरचे गणपतराव तात्या गणपतराव बापू, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सांगवाडजी पडगेदादा, तर सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. सर्वांना नमस्कार करतो. सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, 25 वर्षापूर्वी सांडगेवाडीसारख्या लहान गावामध्ये या संस्थेची सुरुवात झाली आणि आर्थिक शिस्त म्हणा, पारदर्शक कारभार आणि सभासद केंद्रबिंदू म्हणून काम केलेलं काम यामुळं संस्थेची चांगल्या पद्धतीनं भरभराट झाली आणि आज या ठिकाणी साधारण 12 कोटीच्या आसपास ठेवी, 8 ते 10 कोटीच्या आसपास कर्ज वाटप, तो मालकीची इमारत आणि याच पद्धतीनं गेले 25 वर्ष जो काय कारभार केला, जे काही मंडळी सभासद मंडळी जो उद्याचे होते त्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज या रामानगर शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संस्थेच्या मार्फत केलेलं आहे. पहिल्या वर्षापासून डिव्हिडंड वाटप हे खरं या संस्थेचं वैशिष्ट्य आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या संस्थेचं कामकाज चालू आहे. या संस्थेच्या एका सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा योग आला होता. त्यावेळेस तिथल्या गावातील सभासदांचा, सर्व मंडळीचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे संस्थेचं कामकाज कशा पद्धतीने चालतंय अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये दिसून आलं. आज या संस्थेची एक शाखा निर्माण होते. अशाच पद्धतीने या संस्थेची ठेवीमध्ये, कर्जामध्ये भरभराट व्हावी आणि सर्वसामान्य लोकांना कर्जाच्या माध्यमातून त्यांच्या निकडी दूर करण्यासाठी त्या सर्व संचालक मंडळाला ते चांगल्या पद्धतीने ठेवी मिळाव्या, चांगल्या पद्धतीने कर्ज वाटप व्हावं, संस्था आर्थिक वाढत जाऊन संस्था, शाखा आणि यांचा व्यवसाय अशाच पद्धतीने उत्तीर्ण व्हावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या संस्थेचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व कर्मचारी यांना शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं नगराध्यक्ष म्हणून आमच्या पत्नीनं बोलवलं, मलाही या ठिकाणी शुभारंभाचा मान दिला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संस्थेचे आभार मानतो. सांगतो ते आपले सर्वांचे सहकारी काका माझा नामोल्लेख करायचा आणि नाही याच्यापेक्षा आपण सर्व सहकारी तरुण मित्रांनो, माझ्या ज्ञानाप्रमाणे ही काही भाषणाची वेळ नाही, ती वेळ आहे. शरद काकाने फार मोठं धाडस केलंय. या पतसंस्थेची दुसरी शाखा इथं चालू होती. या गावात शरद काका मी 25 वर्ष राहिले. इथला गाव, इथला समाज, इथली माणसं सहकार्य करण्याच्या भूमिकेतले. आज या पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभानिमित्त एवढं सांगू इच्छितो की प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला या गावामध्ये सहकार्य होईल. आपलं समाजकारण, राजकारण आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. आपलं आर्थिक कारण समाज उपयोगी आहे. समाजाला काही दिशा देण्याचा प्रयत्न आपल्या संस्थेच्या माध्यमातून नक्की होईल. कारण गेल्या 20 वर्षामध्ये आपण केलेला कारभार सुहासरावने आपल्या एका वाक्यामध्ये सांगितलेला. मी काय बोलण्यापेक्षा सुद्धा नक्की तुमच्या कृतीला सहकार्य करीन. एवढंच मी आज या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. काका आणि काकाचे सर्व संचालक मंडळ, त्यांचे कर्मचारी, काकाने एकच उल्लेख करीन, काका मी फरू सहकारी बँकेचा सभासद आहे. संस्था चालते ते संचालक मंडळावरती नाही, संस्था चालते ती कर्मचाऱ्यांच्या वरती. आज या ग्राहकाला
कोणत्या पद्धतीनं वागणूक दिली जाईल यावर संस्थेचा भविष्यकाळ अवलंबून आहे. तुम्ही दुसरं शाखा करत असताना या नवीन शाखेमध्ये कर्मचारी ठेवत असताना आपण एवढंच विनंती करेन, वरुण सहकारी बँकेचा आदर्श तुम्ही घेतलेला घ्यावा असं माझं मत आहे. तिथला कर्मचारी काय करतो याच्यावरती आर्थिक उलाढाल आणि भवितव्यावर आहे. नक्की या शाखेचे सगळे कर्मचारी आणि या ग्राहकाला सन्मानाची वागणूक देतील आणि संस्थेच्या भवितव्याच्या दृष्टीनं पुढील वर्षी आपण ज्या वर्धापन दिन करू त्या वर्धापन दिनाला 10+10 हे चित्र उभा करण्याचा आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावा एवढीच मी या शुभारंभ प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करतो. या संस्थेचे सर्व संचालक त्यांचे कर्मचारी यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. संस्था सांडगेवाडी शाखा रामानंद नगर तर सर्व उपस्थित मान्यवरांना जय भवानी पतसंस्थेच्या सहकार्यामार्फत व सहकार्यांच्या यांच्यामार्फत तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांनी नाश्ता घेऊन जायचं.